नमस्कार. द युनिक अकॅडमी ठाणेचा एमपीएससी पीवायक्यू सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आता एमपीएससी राज्यसेवा पीवायक्यू बोललं तर सर्व मुलांना जे घाबरणारी गोष्ट आहे ते म्हणजे सायन्सचे क्वेश्चन्स. आणि मागच्या 2-3 वर्षात सायन्सचे प्रश्न असे येतात तर आपल्याला वाटतो की आपल्याला बेसिक नॉलेज असून काय माहिती काही आपला उपयोग नाही, काही आपला फायदा पडणार नाही. आपल्याला खूप टेक्निकल अभ्यास करावा लागणार, तेव्हाच आपण तसं सायन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार. पण आज मी 2023 राज्यसेवा 2023 मधलं असं काही प्रश्न घेऊन येतो की ज्यामध्ये तुम्हाला व्हेरी बेसिक अंडरस्टँडिंग केमिस्ट्रीचा आणि बाकी विषयाचा बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर आपण त्या क्वेश्चनला खूप सोपं पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, असं मी तुम्हाला काही क्वेश्चन्स मधून दाखवणार आहे. एमपीएससी राज्यसेवाचा 2023 मधलं सर्वात एक पहिलं क्वेश्चन जे दिसायला खूप अवघड आपल्याला वाटणार आणि क्वेश्चन बघूनच भरपूर कॅन्डिडेट विचार करायला सुरू केले की हे फॉर्म्युला आपण कुठे वाचलेला आहे. त्याला मी फक्त डेफिनेशन वरून सॉल्व्ह करून आज तुम्हाला दाखवणार आहे. तर क्वेश्चन असा होता, विच ऑफ द फॉलोइंग मॅथमॅटिकल रिलेशनशिप शुड बी यूज टू कॅल्क्युलेट पीएच ऑफ एक्वस सोल्युशन ऑफ HCl. आता क्वेश्चन वाचूनच आपण थोडं घाबरून जातात, पण तुम्हाला तसं करायचं नाही. क्वेश्चन तुम्ही नीट वाचा. तुम्हाला विचारलंय की मॅथमॅटिकल रिलेशनशिप सांगा. आता इथे पीएचचं वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स दिलेलं आहे. तर सर्वात बेसिक गोष्ट काय आहे, पीएच ची डेफिनेशन. आता पीएच ची डेफिनेशन काय आहे, पीएच इज नथिंग बट निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ हायड्रोजन आयन किंवा हायड्रॉक्सिल कॉन्सन्ट्रेशन. आता जेव्हा पीएच ची डेफिनेशन मध्ये बेसिक मायनस नेगेटिव्ह लॉगरिथम असं असेल, याचा अर्थ चारही ऑप्शन मध्ये जे मायनस ऑप्शन असणार तेच तुमचा आन्सर असणार आहे. तर ऑप्शन फर्स्ट आणि ऑप्शन सेकंड तिथेच एलिमिनेट होऊन जातात. व्हेरी बेसिक. सो 2 ऑप्शन तुमच्याकडे राहतो. आता इथे दिलेलं आहे 0.1 मोलार ऑफ एक्वस सोल्युशन. आता जर मी बघितलं लॉगरिथम ऑफ, इथे जर ब्रॅकेट मध्ये जे नंबर बघितलं, इट इज 1 into 10⁻⁻1, याचा अर्थ तो 0.1 आहे. आणि इथे जर मी बघितलं 0.1 into 10, दॅट इज नथिंग बट 1. ऑप्शन मध्ये तुम्हाला 0.1 दिलेला आहे. 0.1 वाला हा ऑप्शन आहे. तुमचा आन्सर 3. सो हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फक्त बेसिक डेफिनेशन ऑफ पीएच हा तुम्हाला माहिती वाचता तर तुम्ही हा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकला असता. सर्वांना हा बेसिक डेफिनेशन तर माहितच आहे. तो असा क्वेश्चन आला तर घाबरण्यापेक्षा थोडं बेसिक वरती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, सो दॅट आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकणार. आता तसाच एक दुसरा क्वेश्चन होता केमिस्ट्रीचा. बघूनच आपण घाबरलं, सर 0.1 H2SO4 10 dm³ 1.5 मोलर H2SO4 सोल्युशन, हा क्वेश्चन काय आहे हा बघून आपण घाबरलो. पण हा न घाबरता थोडं आपण लक्ष दिलं. इथे क्वेश्चन काय विचारलंय, हाऊ इज H2SO4 solution prepared from 10 dm³ of 1.5 मोलार H2SO4 solution. तर इथे काय विचारलंय की तुम्हाला हा व्हॅल्यू आणि हा व्हॅल्यू थोडं लक्ष द्या. तर इथे H2SO4 सल्फ्युरिक ऍसिडचं सोल्युशन तुम्हाला विचारलेलं आहे. तर 10 dm³ आहे, त्याला थोडं तुम्हाला काय करायचंय, डायल्यूट करायचंय. आता मला सांगा, कुठल्याही गोष्ट डायल्यूट करण्यासाठी आपण सेम वस्तू टाकतो का लिक्विड, दुसरा काहीतरी लिक्विड स्पेशली वॉटर टाकतो? द आन्सर इज आपण वॉटर पुट करतो. तो जर हा तुम्हाला H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड दिलाय, 10 dm³ ऑलरेडी आहे, त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे आणि तुम्हाला थोडं त्याला डायल्यूट करायचं आहे, तर तुम्ही H2SO4 नाही टाकणार त्यामध्ये, तुम्ही त्यामध्ये वॉटर म्हणजे पाणी टाकणार. आता पाणी किती टाकणार, ऑलरेडी 10 dm³ तो आहे. जर तुम्हाला तो डायल्यूट करायचा आहे तर त्यापेक्षा तुम्हाला जास्त पाणी टाकावं लागणार, सो दॅट तो डायल्यूट होईल आणि तुमचं सोल्युशन तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला इथे 10 dm³ आहे आणि त्याला डायल्यूट करायचंय तर तुम्हाला 10 dm³ पेक्षा जास्त पाणी त्यामध्ये टाकावं लागणार. तिसरा प्रश्न जे होता, जे बघून भरपूर कॅन्डिडेटनी विचार केला की आता नीटचं पुस्तक बघून आपण अभ्यास करायचा का एमपीएससीचा राज्यसेवाचा केमिस्ट्री क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी? तर मी बोलतो असं करण्याची काही तुम्हाला गरज नाही. का? कारण की इथे बघा, इथे क्वेश्चन विचारला होता की या पर्टिक्युलर 2 मॉलिक्युल्स दिलाय, त्या 2 मॉलिक्युलचा करेक्ट शेप काय आहे. आता आपण मॉलिक्युलचा अभ्यास केला असेल, त्याचं वेगवेगळं स्ट्रक्चर हायब्रिडायझेशनचा अभ्यास केला असेल तर आपल्याला नक्कीच येणार. पण सपोज आपण ते अभ्यास केला नाही तरी पण आपण एक लॉजिकल गेस
त्यावरून आपण काय करू शकतो, आपण त्यामधून आन्सर काढू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे की NH3 आणि BF3 नायट्रोजन आणि बी म्हणजे बोरॉन. इज दॅट क्लिअर? तो नायट्रोजन आणि बोरॉन याचा बेसिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 2,5 आणि 2,3. हा बेसिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहित आहे. याचा अर्थ जेव्हा बोरॉन बरोबर 3 फ्लोरीन हे जेव्हा कनेक्ट होणार तर डेफिनेटली त्याचा ऑक्टेट वगैरे फिल होऊन जाणार. तर आपल्याला जे शेप भेटणार दॅट विल बी डिफरंट फ्रॉम द शेप ऑफ नायट्रोजन. याचा अर्थ दोन्ही मध्ये जे पिरामिडिकल आहे आणि दोन्ही मध्ये जे प्लेनर आहे ते दोन्ही ऑप्शन एलिमिनेट होऊन जाणार. आता दुसरा लॉजिक, इथे जे नायट्रोजन आहे त्याला 3 हायड्रोजन जर त्याला अटॅच झाला, नायट्रोजनला 3 हायड्रोजन जर तिथे अटॅच झाला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होतो का? आन्सर नाही. कारण की त्याचा ऑक्टेट कंप्लीट होत नाही याचा अर्थ फ्री इलेक्ट्रॉन असणार आणि फ्री इलेक्ट्रॉन बाकी सर्व केमिकल्सला लांब पाठवणार, कारण की रिपल्सिव्ह फोर्स बेसिक असणार. सो देअरफॉर NH3 चा जे शेप आहे तो एक पिरामिडिकल येतो आणि BF3 चा जे शेप आहे तो प्लेनर असणार आहे. सो बेसिक तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनचा, केमिस्ट्रीचा जेवढा अवघड क्वेश्चन असणार त्याचा तुम्ही बेसिक जे पार्ट आहे त्यावरूनच तुम्ही त्याचा आन्सर काढू शकणार आहे. एक्झाम मध्ये जर आपण ते बेसिक वरती थोडं लक्ष दिलं तर आपण त्याच्यातून आन्सर काढू शकतो. असाच एक क्वेश्चन होता की एक हायड्रोकार्बन दिलेला आहे, कुठल्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन आहे. आता 4 हायड्रोकार्बन इथे दिलं होतं, बेन्झीन, मिथेन, इथेन, सायक्लोहेक्सेन. आता बेन्झीनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे C6H6, मिथेनचा फॉर्म्युला माहित आहे CH4, C2H6, C6H12, सायक्लोहेक्सेन. भरपूर लोकांना सायक्लोहेक्सेनचं माहित नसेल तर चालेल, जे माहित आहे त्यावरून आपण फॉर्म्युला काढू. आता इथे विचारलंय 80% कार्बन असलेला कुठला आहे, याचा अर्थ कार्बनचं प्रमाण जास्त आहे. इथे त्यांनी हिंट दिलंय इथे जर हायड्रोजन आणि कार्बनचं त्यांनी व्हॅल्यू दिलेलं आहे याचा अर्थ त्या व्हॅल्यू वरूनच तुम्हाला आन्सर काढायचा आहे. 6 हायड्रोजन, बेन्झीन व्हेरी कॉमन, C6H6, 72 हायड्रोजन 6, 12:1 तुम्हाला 80% कार्बन देतो का? उत्तर नाहीये. मिथेन CH4, C12H4, 3:1 नो, हा तर 75% देतो. येस, 80 इथे दिलेलं आहे. कार्बन 24, C2H6 इथेन 24:6, 4:1 इथे तुम्हाला 80% कार्बन इथे भेटतो. येस, तुमचा आन्सर इथेन. सिंपल बेसिक फॉर्म्युला त्यांनी सायक्लोहेक्सेनचं नाही विचारलं, कारण की भरपूर लोकांना सायक्लोहेक्सेन माहित नसेल. पण बेन्झीन, मिथेन, इथेन हा बेसिक हायड्रोकार्बन आहे, त्याचं बेसिक फॉर्म्युलावरून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. असाच एक दुसरा प्रश्न होता की जे बघून भरपूर लोक थोडे घाबरले की सर इथे ऍसिटिक ऍसिड आहे, वॉटर आहे, 180 ग्राम ऑफ ऍसिटिक ऍसिड इज मिक्स विथ 180 ग्राम ऑफ वॉटर, तर मोल फ्रॅक्शन ऍसिटिक ऍसिडचं काय असणार? जर त्यांनी इथे दिलेलं आहे की हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन असं व्हॅल्यू दिलेलं आहे याचा अर्थ त्याचा तुम्ही व्हॅल्यू वापरा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलंय कार्बन ऍसिटिक ऍसिडचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 60, H2O, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1, टोटल 18. लक्षात ठेवा, जर कधी असं तुम्हाला विचारलं मोल फ्रॅक्शन किती, तर पहिलं लक्षात ठेवायचं, जर 180 ग्राम त्यांनी ऍसिटिक ऍसिडचं दिलेलं आहे आणि मॉलिक्युलर वेट 60 आहे, याचा अर्थ त्यामध्ये किती मोल आहे? 3 मोल आहे. तसंच वॉटरचा किती वेट होता? वॉटरचा इथे वेट होता 180 ग्राम. 180 ग्राम वॉटरचा वेट आहे आणि वॉटरचं जे मॉलिक्युलर वेट आहे दॅट इज 18. येस, याचा अर्थ टोटल किती मोल्स आहे? 10 मोल्स इथे आहे. आता तुम्हाला पर्सेंटेज ऍसिटिक ऍसिडचं विचारलंय. ऍसिटिक ऍसिड 3 मोल आहे, टोटल 10 + 3 13, 3/13 जर तुम्ही बघितलं 0.23 जे ऑप्शन आहे. येस, दॅट इज युअर आन्सर. सो लक्षात ठेवा, जर कधी असा या वर्षी पण असा क्वेश्चन येऊ शकतंय की 180 ग्राम ऑफ ऍसिटिक ऍसिड, 180 ग्राम ऑफ ऍसिटिक ऍसिड, पहिलं त्याचं मॉलिक्युलर वेट काढा, 180/60 तेवढं तुम्हाला मोल्स तुम्हाला भेटणार आहे. सो पुढच्या वर्षी जर या वर्षी असा क्वेश्चन आला तर तुम्ही ते तसंच त्या अप्रोचने सॉल्व्ह करा. पुढचा क्वेश्चन तर अजून डेंजर आहे असं दिसायला, पण सॉल्व्ह करायला तो तेवढाच सोपा आहे. येस, प्लीज लक्षात ठेवा,
एमपीएससी मध्ये राज्यसेवेमध्ये केमिस्ट्रीचं जे आजकाल क्वेश्चन येत आहेत त्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला बघून घाबरण्यापेक्षा त्याचं बेसिक्स तुम्ही लॉजिक बेसिक अप्लाय केला तर तुम्हाला बेसिक लॉजिक अप्लाय केला तर तुम्हाला सोल्युशन येते. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस of occupies this much standard temperature, universal gas constant R च फाइंड आउट करा. आता बेसिक आपण जेव्हा वाचतो SPV इज इक्वल टू nRT हा आयडियल गॅस इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित आहे. आता इथे काय दिलंय तुम्हाला, गॅस कॉन्स्टंट काय आहे याच्या बद्दल तुम्हाला विचारलंय. याचा अर्थ R काय असणार, PV अपॉन N अपॉन T असं काहीतरी असणार. येस, नाव असं क्वेश्चन दिलं तर कॅल्क्युलेशन पेक्षा पहिले जे सोपं हिंट आहे, इथे जेवढं इथे तुम्हाला वेगवेगळं इथे तुम्ही बघताय, इथे न्यूमरिकल्स दिलं आहे, व्हॅल्यूज दिलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी युनिट्स दिलेला आहे. जर इथे आर गॅस कॉन्स्टंट फाइंड करायचंय तर खाली जे युनिट असलं पाहिजे ते म्हणजे टेम्परेचर. कशा स्टँडर्ड टेम्परेचर आपण कशामध्ये मोजतो, केल्विन मध्ये मोजतो. याचा अर्थ खाली केल्विन असले पाहिजे. यस, एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, म्हणजे इथे मोल्स असलं पाहिजे. पी म्हणजे प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशर असलं पाहिजे. आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम, मीटर क्यूब व्हॉल्यूमचं काही ना काहीतरी युनिट असलं पाहिजे. आता जर तुम्ही बघितलं ऑप्शन 4 मध्ये K⁻⁻1 मोल⁻⁻1 आहे. येस, पण इथे अर्थ दिलाय. अर्थ कशाचा युनिट आहे, अर्थ तर एनर्जीचं युनिट आहे. ऑप्शन कॅन्सल. तसंच ऑप्शन सेकंड बघितलं, मोल दिलाय, केल्विन दिलाय, जूल्स दिलाय, तो पण एनर्जीचं युनिट आहे, तो पण कॅन्सल. 2 ऑप्शन कॅन्सल झाले. याचा अर्थ आन्सर 1 आणि 3 मधला आहे. इथे जर त्यांनी विचारलं 22.4 लिटर, PV 1 ऍट स्टँडर्ड ऍटमॉस्फिअर 1, व्हॉल्यूम किती दिलाय 22.4, N 1 मोल दिलेला आहे इथे 1 मोल. टेम्परेचर स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे 273 केल्विन. जर मी 273 केल्विन वगैरे हा मी यूज केलं, 300 केल्विन 273 300 केल्विन यूज केलं तर डेफिनेटली नेट व्हॅल्यू जे आहे तो 22 पेक्षा जास्त नाही येणार, 22 पेक्षा कमी येणार. अँड युअर आन्सर इज 1. सो जस्ट बेसिक असा जर क्वेश्चन आला, लक्षात ठेवा युनिट्स जे आहे युनिट्स वरून तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकताय. जस्ट बेसिक अंडरस्टँडिंग वरून तुम्ही काय करू शकताय, येस यू कॅन कॅन्सल, यू कॅन एलिमिनेट द ऑप्शन आणि राईट आन्सर वरती तुम्ही येऊ शकताय. त्याचा नंतर एक असा क्वेश्चन आला होता की जो बघून आपल्याला वाटलं की अजून मी डिटेलमध्ये वाचलं असतं तर ते बरोबर आलं असतं, पण तसं नाहीये. एमपीएससी मध्ये जे प्रश्न आहे त्याला जर फ्रेझिंग तुम्ही थोडं लक्ष दिलं तर तुम्ही इझिली आन्सर येऊ शकताय. इथे क्वेश्चन होता की व्हॉट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ लाईट डिपेंडंट रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. लाईट डिपेंडंट रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता मला सांगा फोटोसिंथेसिस प्रिन्सिपल फंक्शन ऑफ लाईट डिपेंडंट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस आपल्याला माहित आहे, कार्बन डायऑक्साइड वॉटरला काय करतो, कन्वर्ट्स इट इनटू वॉटर अँड एनर्जी. आता ऑप्शन 4 दिलेला आहे. चारही ऑप्शन मध्ये इथे एक लिहिलेलं आहे ट्रान्सफर, इथे लिहिलेलं आहे युटिलाइज, इथे दिलेलं आहे जनरेट. पुढे काहीतरी एटीपी वगैरे दिलेलं आहे, दॅट इज लेटर पार्ट. पण मी पहिलं जे वर्ड बघणार ट्रान्सफर, युटिलाइज, जनरेट. फोटोसिंथेसिस काय करतो सर, फोटोसिंथेसिस एनर्जी जनरेट करतो. जर फोटोसिंथेसिस एनर्जी जनरेट करतो, तिन्ही पैकी तुमचा आन्सर कुठला असणार आहे, तुमचा आन्सर जे जनरेट एनएडीपी आणि एटीपी जे एनर्जी मॉलिक्यूल आहे दॅट विल बी युअर आन्सर. म्हणजे आपल्याला फोटोसिंथेसिसचं बेसिक अंडरस्टँडिंग माहित आहे. फक्त लक्ष ठेवा असं जे फ्रेजेस आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर तुम्ही डायरेक्टली उत्तरवर येऊ शकताय. यस, आता काही क्वेश्चन्स खूपच सोपं असतं ते पण आपल्याला बरोबर आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे क्वेश्चन होता लास्ट 2023 मध्ये की कुठला मटेरियल डॅश आर मटेरियल ज्याचा रेजिस्टन्स बिकम 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे रेजिस्टन्स 0 होणार आहे. आता आपल्याला बेसिक ओम्स लॉ माहित आहे, PV इज इक्वल टू IR. याचा अर्थ करंट आणि रेजिस्टन्स इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेजिस्टन्स 0 म्हणजे करंट इन्फानाइट. इन्फानाइट कुठला करंट असेल तर त्याला कंडक्टर बोलणार की सुपर कंडक्टर बोलणार, आपण त्याला सुपर कंडक्टर बोलणार.
गॅस सुपर कंडक्टर वरती या वर्षी पण प्रश्न येऊ शकताय, तर सुपर कंडक्टर बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन माहिती करून घ्या. रेझिस्टन्स झिरो म्हणजे करंट इन्फानाइट म्हणजे तो कंडक्टर नसणार आहे, तो सुपर कंडक्टर असणार आहे. आता 23 ला अजून एक प्रश्न आला होता आणि खूप कॉमन आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, असा प्रश्न येणं खूप कॉमन आहे की नंबर ऑफ इमेजेस, दोन मिरर दिलेला आहे, दोन मिरर मध्ये काहीतरी एक पर्टिक्युलर अँगल आहे आणि तुम्हाला विचारणार त्या मिररचा किती इमेज, मिररचा मध्ये कुठला ऑब्जेक्ट ठेवलं तर किती इमेज होणार. तर सर्वात पहिलं इन्फॉर्मेशन तुम्हाला जे माहिती असलं पाहिजे की नंबर ऑफ मिरर, जे मिरर सपोज दोन मिरर ठेवलं तर नंबर ऑफ इमेजेस विल ऑलवेज बी एन ऑड नंबर. आय रिपीट, सपोज दोन मिरर ठेवला, कुठल्याही पर्टिक्युलर अँगल वरती ठेवला तर त्यामधलं जे इमेजेस बनणार ते नेहमी ऑड नंबर असणार आहे. याचा अर्थ दोन इवन नंबरचे ऑप्शन लगेच एलिमिनेट होऊन जाणार. हा झाला पहिला. दुसरा, नंबर ऑफ इमेजेस किती आहे? व्हेरी सिंपल, 360 अपॉन थिटा. थिटा म्हणजे जे अँगल, दोन मिररचं जे अँगल आहे त्याला आपण थिटा म्हणू. तो 360 अपॉन थिटा, दॅट इज द नंबर ऑफ इमेजेस. कधी कधी हा व्हॅल्यू जे आहे इवन नंबर येणार, तेव्हा -1 करा, यू विल गेट द आन्सर. फॉर एक्झाम्पल इथे किती दिलंय? इथे दिलंय 360 डिग्री अपॉन थिटा. दोन मिरर किती अँगल वरती आहे? 36 अँगल वरती आहे. 360 अपॉन 36 इज नथिंग बट 10. पण मी तुम्हाला बोललोय नंबर ऑड असणार, इमेजेस ऑड असणार, तेव्हा काय करा? -1, दॅट इज 9. दॅट इज युअर आन्सर. येस, तो दोन मिरर दिलाय, त्याच्या इमेजेस जर तुम्हाला विचारलं तर नेहमी तो ऑडच असणार, हा माहिती असलं पाहिजे. नाव एमपीएससी मध्ये या वर्षी एक असा क्वेश्चन दिला होता की जे डायरेक्ट फॉर्म्युला होता, डायरेक्ट एक इक्वेशनचा फॉर्म्युला होता. याचा अर्थ या वर्षी आपण बेसिक इक्वेशन्स आहे त्याचा फॉर्म्युला आपण एकदा बघून घ्यायला पाहिजे. आता लास्ट टाइम जे इक्वेशन दिलं होतं P अपॉन रो प्लस HG प्लस हाफ, ऍक्च्युअली इथे प्रिंटिंग बरोबर नाही झालं म्हणून एमपीएससीने हा क्वेश्चन कॅन्सल करून टाकलाय. जर याला मी कंप्लीट केलं असतं, इट वुड हॅव बीन रो V स्क्वेअर अपॉन कॉन्स्टंट. ते बर्नॉलिस प्रिन्सिपलचं इक्वेशन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, बर्नॉलिस प्रिन्सिपल. येस, बर्नॉलिस प्रिन्सिपल हा इक्वेशन होता, पण एमपीएससीने क्वेश्चन कॅन्सल केला कारण की इथे तो प्रिंट फक्त हाफ प्रिंट होता. रो व्ही स्क्वेअर हा प्रिंट नाही झाला, व्ही स्क्वेअर असता तर तो प्रिंट झाला. प्रेशर अँड वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, बर्नॉलिस इक्वेशन. येस, तो बेसिक जे इक्वेशन्स आहे सायन्सचे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्यावरून तुम्हाला बेसिक विचारू शकताय. अजून एक सोपा प्रश्न होता. हा सोपा प्रश्न होता की अल्फा पार्टिकल एमिट्स फ्रॉम अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, तेव्हा काय होणार? आपल्याला सर्वांना माहिती आहे अल्फा पार्टिकल जे आहे इट इज इक्विव्हॅलंट टू अ हिलियम न्यूक्लियस. हिलियम न्यूक्लियसला इक्विव्हॅलंट आहे, हा आपल्याला माहिती आहे. सो देअरफॉर कुठलाही एलिमेंट वरून अल्फा पार्टिकल गेला म्हणजे हिलियम न्यूक्लियस गेला. हिलियम न्यूक्लियस गेला तर त्याचा ऍटॉमिक नंबर 2 ने डिक्रीज होणार, ऍटॉमिक मास नंबर 4 ने डिक्रीज होणार. हा डायरेक्ट सोपा प्रश्न होता, डायरेक्ट तुमचा आन्सर घेणार. तसंच बीटा पार्टिकल आणि गॅमा पार्टिकलचं पण तुम्ही तयार करा. येस, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट. येस, एक बेसिक फॉर्म्युला वरून क्वेश्चन विचारला होता. येस, सेल्सिअस आणि फॅरनहाइटचं कन्व्हर्जन तुम्हाला विचारलं होता की सेल्सिअस आणि फॅरनहाइट. एक छोट्याशा मुलाला 104 डिग्री ताप आहे. आता आपण 104 डिग्री ताप म्हणजे 104 डिग्री सेल्सिअस नव्हे, 104 डिग्री फॅरनहाइट असतो. तर 104 डिग्री फॅरनहाइट असेल तर किती डिग्री सेल्सिअस असेल? तर हा बेसिक फॉर्म्युला, सायन्सचा सर्वात बेसिक फॉर्म्युला आहे. डिग्री आणि सेल्सिअसचं कन्व्हर्जन हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर लगेच आपल्याला त्याचा व्हॅल्यू कळून येणार. सपोज इथे मी 104 फॅरनहाइट पुट केलं तर लगेच मला 40 डिग्री सेल्सिअस भेटून जातो. येस, सो हा बेसिक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरून या वर्षी पण फिरू शकतो. एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो, तुम्ही ते प्रॅक्टिस करा. ऍट व्हॉट टेम्परेचर, मला कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर द्या. ऍट व्हॉट टेम्परेचर बोथ द सेल्सिअस अँड फॅरनहाइट स्केल
आर इक्वल. माझा प्रश्न आहे ऍट व्हॉट टेम्परेचर बोथ सेल्सिअस अँड फॅरनहाइट स्केल न्यूमरिकली इक्वल होऊन जातात. याचा उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. येस. आणि अजून एक प्रश्न. येस, यावर्षी आपण चंद्रयान, आदित्य असं भरपूर स्पेस मिशन, गगनयान असं भरपूर स्पेस मिशन आपण सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे. तर या वर्षी त्या स्पेस मिशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकताय. एक. दुसरा, स्पेसचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहे, बेसिक इक्वेशन्स आहे, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. लास्ट इयर त्यांनी विचारलेला, 23 मध्ये विचारलेला की एक केप्लर्स लॉ वरून की द प्लॅनेट रिव्हॉल्व्ह अराउंड द सन इन एन इलेप्टिकल ऑर्बिट, द टाइम टेकन टू स्वीप इज सेम, असं जे केप्लर्स लॉ आहे, तर केप्लर्स लॉच्या बेसिस वरून एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की सपोज हा सूर्य आहे, सन आहे, आणि हा अर्थ आहे, तर अर्थ एलिप्टिकल ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो. कारण की अर्थ एलिप्टिकल ऑर्बिट मध्ये मूव्ह होतो, काही ठिकाणी तो सूर्याचं जवळ असणार, काही ठिकाणी तो सूर्याचं लांब असणार. येस, तो जेव्हा तो रिव्हॉल्व होतो, वेअर इट विल रिव्हॉल्व फास्टर, when it is closer or when it is farther. तर सिंपल लॉजिक, बेसिक लॉजिक असं आहे की when the sun आणि अर्थ जेव्हा क्लोजर असणार, तेव्हा अर्थची रिव्हॉल्विंग स्पीड अराउंड द सन विल बी फास्टर कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द लॉंग डिस्टन्स. सो जेव्हा पृथ्वी अर्थ इज क्लोजर टू सन, तेव्हा तो फास्टर रिव्हॉल्व होतो, आणि जेव्हा तो लांब असतो तेव्हा तो स्लोअर रिव्हॉल्व होतो. दॅट इज असोसिएटेड टू केप्लर्स प्लॅनेटरी लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ जे आहे की द प्लॅनेट स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, या बेसिस वरती आपल्याला हा दिसून येतो. सो द प्लॅनेट स्पीड इज फास्टर वेन दे आर नियरर अँड स्लोअर वेन दे आर फार्दर अवे, हा त्याचा उत्तर आहे. सो आपण जेव्हा एमपीएससीचा क्वेश्चन पेपर या वर्षी येणार, तर त्यामध्ये जसं मी दाखवलं, स्टार्टिंगचे जे माझे क्वेश्चन्स होते ते खूप अवघड वाटत होते. केमिस्ट्री खूप अवघड क्वेश्चन आहे असं आपण हल्लाबोल करतो, पण तुम्ही बघितलं की मी ते बेसिक लॉ वगैरे तुमचं पीएचचं डेफिनेशन वरून मी सॉल्व्ह केलंय. हायड्रोजन आणि कार्बनचं मॉलिक्युलर वेट मी बेसिक यूज करून मी सॉल्व्ह केलंय. इलेक्ट्रिकल कॉन्फिगरेशन वरून मी त्याचं उत्तर काढलेलं आहे. सो या वर्षी पण असं जेव्हा प्रश्न येणार, तो घाबरण्यापेक्षा तुम्ही त्याचं बेसिक सायन्स काय असणार त्यावरून थोडं लक्ष दिलं तर आपण असं क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. तुम्हाला जर कुठलंही क्वेश्चन जे सायन्सचे क्वेश्चन्स आहे, बेसिक वरून कसं सॉल्व्ह करायचंय हा तुम्हाला वाटत असेल, तर कमेंट सेक्शन मध्ये मला ते क्वेश्चन पाठवा, आम्ही तुम्हाला तो सॉल्व्ह करून देतो. येस, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा चॅनल, आणि असंच एमपीएससी पीवायक्यू सिरीज मध्ये अजून आपण वेगवेगळे टॉपिकचे क्वेश्चन तुमच्या समोर आणणार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.